नमस्कार सहकारी मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। आज मी आपल्यासाठी एक महत्त्वाची बातमी व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यासमोर आणली आहे। बातमीला सविस्तर जाणून घेण्यासाठी त्यासाठी कृपया आपण सुरुवातीपासून शेवटपर्यंत संपूर्ण व्हिडिओ पाहावा आणि आपण या चॅनलवर नवीन असल्यास या अगोदर चॅनलला सबस्क्राईब केले नसल्यास चॅनलला निश्चितच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन्स ऑन करा। त्यामुळे आपल्याला व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स हे वेळेवर मिळत राहतील। चला तर मग आपण आता सविस्तर व्हिडिओ बघूयात। येणारे 3 महिने हे केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे आणि आनंददायी असणार आहेत। कर्मचाऱ्यांसाठी 1, 2 नाही तर 3 गिफ्ट त्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणार आहेत। यामुळे त्यांच्या एकूण पगारातही बऱ्याचपैकी वाढ होणार आहे। कर्मचाऱ्यांसाठी 2024 हे वर्ष अत्यंत महत्त्वाचं आणि कामाचं ठरणार आहे, कारण वर्षाच्या पूर्वार्धात अनेक मोठे बदल होतात। लोकसभा निवडणुका 2 ते 4 महिन्यावर असल्याने त्याकडेही केंद्र सरकारने पूर्ण लक्ष असणार आहे। केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 50% वाढ करण्यात आली असून आता फक्त त्याच्या घोषणेची वाट पाहत आहोत। याची घोषणा जशी झाली त्यासोबतच 2 खुशखबर आपल्याला मिळणार आहेत। त्या 2 खुशखबर कोणत्या असतील तर सर्वप्रथम केंद्रीय कर्मचाऱ्यांना पुढील महागाई भत्ता वाढवण्याची भेट मिळणार तर आहेच, मात्र त्यासाठी मार्च 2024 पर्यंत वाट पाहावी लागणार आहे। जुलै ते डिसेंबर 2023 या कालावधीतील AICPI निर्देशांकाचे आकडेवारीने आता किमान केंद्रीय कर्मचाऱ्यांना 50% महागाई भत्ता मिळणार असल्याची पुष्टी केली आहे। नोव्हेंबरच्या AICPI निर्देशांकाचे आकडे हे समोर आलेले आहेत। डिसेंबरचा आकडा हा जानेवारीच्या एंड पर्यंत आपल्याला प्राप्त होईल। महागाई भत्त्यात आतापर्यंत 4% वाढ झालेली आहे। सध्याचा महागाई भत्ता हा 46% दराने कर्मचाऱ्यांना मिळत आहे। AICPI ची आकडेवारी पाहिली तर महागाई भत्त्याचा स्कोर हा 49.68% हा गेलेला आहे। सध्या निर्देशांक 141 अंकावर इथपर्यंत पोहोचलेला आहे। दुसरी भेट म्हणजे काय तर दुसरी भेट आहे प्रवास भत्ता, की जो आपल्या कर्मचाऱ्यांना मिळत असतो। महागाई भत्ता वाढल्याने प्रवास भत्त्यातही वाढ होण्याची शक्यता असते। अशा परिस्थितीमध्ये प्रवास भत्ता आणि पे बँड यांची सांगड घालून महागाई भत्त्याची वाढ आणखी होऊ शकते। प्रवास भत्ता वेगवेगळ्या वेतन श्रेणीवर जोडला जात असतो, जसं की उच्च TPTA शहरांमध्ये ग्रेड 1 ते 2 साठी प्रवास भत्ता 1800 रुपये आणि 1900 रुपये, ग्रेड 3 ते 8 साठी 3600 प्लस DA मिळत असतो, तर इतर ठिकाणांसाठी 1800 रुपये प्लस DA एवढा मिळत असतो। त्यासोबतच आता तिसरी भेट म्हणजे आहे HRA, घरभाडे भत्त्याच्या स्वरूपात ती वाढ असेल। पुढील वर्षी त्यातही सुधारणा केली जाणार आहे, कारण HRA मध्ये पुढील दर हा 3% असेल। वास्तविक नियमानुसार महागाई भत्ता हा 50% पुढे गेल्यास त्यात सुधारणाही केली जात असते। सध्या HRA मध्ये 27, 24 आणि 18% इतक्या दराने हा कर्मचाऱ्यांना दिला जात आहे। शहरांच्या ZYX या श्रेणीनुसार त्याची विभागणी करण्यात आलेली आहे। महागाई भत्ता 50% असेल तर HRA ही 30, 27, 21% पोहोचेल। केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये वाढ, प्रवास भत्त्यामध्ये वाढ आणि HRA मध्ये सुधारणा हे सर्व पुढील वर्षी मार्च पर्यंत अपेक्षित आहे, म्हणजेच मार्च 2024 पर्यंत। सरकार सहसा मार्च मध्ये जानेवारीपासून लागू होणारा महागाई भत्ता हा जाहीर करते। अशा परिस्थितीमध्ये किती महागाई भत्ता मिळणार याचा निर्णय मार्च 2024 मध्ये होणार आहे। महागाई भत्ता 50%च्या पुढे गेल्यास HRA मध्ये 3% सुधारणा करण्यात येणार आहे। त्याचबरोबर ग्रेडनुसार प्रवास भत्ताही वाढवण्यात दिसत असतो। आपण जर शासकीय, निमशासकीय वा शिक्षकेतर वा पेन्शनधारक असाल तर आमच्या फेसबुक पेजला लाईक करा, व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करा। धन्यवाद।